त्यापैकी काही प्रवाशांना एसी बंद झाल्यामुळं आणि त्या मोनोरेलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळं अस्वस्थ वाटू लागलं होतं। सुदैवानं प्रवाशांची वेळीच सुटका झाल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, तरी काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आणि तीच धक्कादायक दृश्य आपण पाहताय एबीपी माझाच्या स्क्रीनवर। दरम्यान मोनोरेलच्या या घटनेनंतर जो सुटकेचा थरार होता, त्याही नंतर या मोनोरेलमधल्या प्रवाशांनी एबीपी माझाशी बोलताना नेमकं काय सांगितलं आपण ते पाहूया। 4 ची गाडी होती, ट्रेन होती ही, ते 5 ला आली, 5:20 ला आली आणि त्याच्यामध्ये लोड इतका होता की विचारू नको। लोकल ट्रेन मध्ये कशी गर्दी असते, तरी ड्रायव्हर चांगला होता, त्यांनी व्यवस्थित हळूहळू इथपर्यंत तरी आणली त्यांनी, आणि इथे एकदम वाकली गाडी, मग त्यांनी इथेच थांबवली। मग सगळे फायर ब्रिगेड, पोलीस वगैरे, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळे आले आणि सगळ्यांना हळू तुम्ही तुमच्या बाबांना घ्यायला आलेला आहेत, अशी अवस्था पाहिली, काय भावना होत्या? सुखरूप बाहेर आले ते माझ्यासाठी लई चांगली गोष्ट आहे। फायर ब्रिगेडने, पोलिसने सगळं चांगलं सहकार्य केलं, सगळ्यांना बाहेर काढलं, माझ्यासाठी ते मोठी गोष्ट आहे। देवा पावले